सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अन्य पक्षात प्रवेश करतायत, राजकीय करिअरसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर दरम्यान या पक्ष प्रवेशावर ठाकरेंच्या पक्षातील जिल्हा प्रमुख तसेच तालुका प्रमुखांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। मात्र काही कार्यकर्त्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाही। कार्यकर्ते मात्र विकासाचं नाव सांगून ते दुसऱ्या पक्षात जात आहेत। अनेक कार्यकर्त्यांना पक्षाने मोठं केलं, परंतु मोठं झाल्यानंतर दोनदा तीनदा निवडून आलेल्या लोकांना आता आपण नुसतं कसं राहायचं ह्या अंदाजाने हे लोक पुढच्या आपलं कुठेतरी राजकीय करिअर म्हणून दुसऱ्या पक्षात जात आहेत। मात्र पक्ष आता खरोखरच सत्ता गेल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पक्ष आपला यावेळी पुढे येईल, परंतु जे काय महाराष्ट्रात झालं ते सर्वांना माहिती आहे आणि अशा वेळी आम्ही पक्ष सोडून जाणं हे आमच्या मनाला पटत नाही, त्यामुळे आम्ही या पक्षामध्ये राहणार। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सत्ता पालट झाल्यानंतर सिंधुदुर्गातील सर्व पदाधिकारी असेल किंवा जनता असेल हे निश्चितच ठाकरे यांच्यावर आहे। माझ्यासारखा निष्ठावंत असेल किंवा बरेच आमचे पदाधिकारी आहेत ते सत्तेशी बांधलेले नाही तर सत्याशी बांधलेले आहेत। सिंधुदुर्गातील निष्ठावंत शिवसैनिक आणि सत्तेच्या बाजूने राहणार आहे, त्याच्यामुळे निश्चितच आम्ही याच्या काळामध्ये ठाकरे यांची भक्कम साथ देऊ। सध्या पक्ष आमचा संकटात आहे आणि संकटात पक्ष असताना पक्षावर राहणं आमचं एक काम आहे शिवसैनिकांचं। आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँड आहे, जरी आज ठाकरेंची जरी आज दिवस खराब आले तरी परंतु आमच्या शिवसैनिक कडवट शिवसैनिक आणि निष्ठावंत शिवसैनिक जागा राहणार आणि पक्ष सोडून जाणारा आम्ही आमच्या अपेक्षी नाही आहोत। जे उपकार विचारलेले आहेत त्यांचे उपकार विचारलेल्यांची मातीच होणार, त्यामुळे आम्ही ठाकरे यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू, पक्षाचे एक मित्र आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।